तक्का फडकीने विधानसभा अध्यक्षांचा जो एक निर्णय अपेक्षित आहे त्याच्या आधी देण्यात आला तो निर्णय, त्यामुळे कुठेतरी एक ठरलेल्या रणनीती अनुसार सगळं होत आहे का, घडत आहे? एकदम बरोबर. सर्व ठरलेल्या रणनीतीप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे. काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष, त्यांचं चिन्ह हे एकनाथ शिंदेला दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं. हे सगळं ठरवून चाललेलं आहे. पण सर्वांना माहीत आहे, सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली, राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कुणाचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला, जे आज आमच्यात दूर गेल्या त्या सर्वांना अनेक वर्ष 15-15, 20-20 वर्ष मंत्रिपद कोणी दिलं. आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी, ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा, त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं. पण एक आपल्याला सांगतो की आमचा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेबांचं आहे. आज पवार साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय आहे त्या निर्णय माहीत पडेल. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमातून जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये तयार होईल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज आमचा पक्ष जरी सूडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले 2019चा जो मॅन्डेट होता, बहुमत होता, त्याचा कुठेतरी अवमान केलेला होता. त्यामुळे तो जो अवमान केलेला होता त्या लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना, तेव्हा लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच काल धडा शिकवला. साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनाही माहित आहे हे काय झालं, कुठून झालं, कसं झालं. अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आलेलं आहे, हे सर्वांना माहित आहे. आता काहीतरी सांगायचं, काहीतरी लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची, या पद्धतीनं काही वक्तव्य कोणी करत असतील, हे महाराष्ट्रातील जनतेला त्यानिमित्तानं संपूर्ण माहीत आहे की कशा पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत झालं, कशा पद्धतीनं काल राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं, हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आणि योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता ज्यांनी हे काय घडवलं त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती पुढील काळात येणार आहे. आता जे राहिलेले आमदार आहेत तुमच्यासोबतचे, चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी अस्थिरता निर्माण होईल असं वाटतंय, चित्र काहीतरी वेगळं असेल परत? कुठेही अस्थिरता नाही. अस्थिरता कोणामध्ये अस्थिरता आहे? सगळ्यात आज पाहिलं तर जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त अस्थिरता आहे. कारण की त्यांना माहीत आहे की आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो, पण बाहेरचे लोक आले ते पंक्तीत बसले पाहिजे आणि आमचा नंबर नाही लागला. त्याच्यामुळे सर्वात जास्ती जे नाराज जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी जे काही आमिष दाखवून जे तिकडे गेलेत ते सुद्धा आमदार नाराज आहे. आमचे अनेक आमदार संपर्कात आहेत. सध्या आपल्याला माहित आहे की आता मतदारसंघासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता पडते, विकासासाठी पैसा लागतो. त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजे, यासाठी अनेक आमदार शासनाच्या जवळ आहेत. पण जशा जशा निवडणुका जवळ येतील हे आमदार एक एक करून परत त्यांची घर वापसी चालू होईल, ही सुद्धा आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि वेळ आल्यानंतर हे आमदार हळूहळू आमच्या परत पवार साहेबांकडे येतील. अनेक आमदार पवार साहेबांना सुद्धा भेटून गेलेत, जयंतरावांना सुद्धा भेटून गेलेत आणि अनेक आमदार जी या पद्धतीनं घर वापसी त्यांनी पुढील काळामध्ये होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी हे सगळं झालेलं आहे, त्याच्यामुळे काहीतरी परिणाम त्या निवडणुकांवरती होतील. कसं आहे, आम्ही सक्षम आहोत. मी पहिले सांगितलं आमचा पक्षही शरद पवार, आमचं चिन्हही शरद पवार.
जे काही आमच्या पक्षाचं नाव राहील, जे काही आमच्या पक्षाचं चिन्ह राहील, ते पक्षाचं चिन्ह घेऊन आणि पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनता 100% आम्हाला